राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली ही निवडणूक लक्षात घेता राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. राजकीय नेते मंडळी आपल्या सोयीच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. असं असताना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे यांची साथ सोडत भाजपात प्रवेश केलाय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारत कोकाटे यांचा भाजपा प्रवेश पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी घेतलेल्या निर्णयाला चांगलाच महत्त्व प्राप्त झालंय. 2022 साली भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चांगली प्रतिक्रिया दिली आहे. भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाला चांगलंच बळ मिळेल. मी भारत कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भाजपामध्ये स्वागत करतो, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. आता भारत कोकाटे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे सिन्नर तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्याची शक्यता दिसून येते. भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा फायदा होऊ शकतो असं देखील ते म्हणतायत. सध्याच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणूक लढवता यावी यासाठी काम करत असतो. निवडणुकीची आचारसंहिता दिवाळीनंतर घोषित होईल, त्यामुळे याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं.